स्टार्ट होतो मॅच. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक घेऊन निलेश शिळका गोलंदाजी ट्रॅकवर इथून सुसज्जित होतोय. ऑनगोईंग मॅच इव्हिनिंग सेशनमध्ये जॉईन झालेला तमाम प्रेक्षक रसिकांचं प्रोप्ले लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही करतोय सर्च वेलकम इव्हिनिंग सेशनमध्ये. आणि इथून मैदानाच्या दिशेने आमचा लाडका प्रेक्षक राजा हे सुद्धा मॅचचा आस्वाद घेतात. त्या सर्वांचं वेलकम असेल. गोलंदाजी ट्रॅकवर निलेश, स्ट्राईक एंडला बॅटर मिस्टर अनिकेत या फलंदाजाला आपण पाहू शकाल. सुरुवात होते या सामन्याची. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरनं फोर्स करण्याचा प्रयत्न, फटका बसला हवेमध्ये. चेंडू त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. आज क्षेत्ररक्षण सुद्धा योग्य पद्धतीने होताना पाहायला मिळतंय. ही महत्वाची विकेट होती. मिस्टर अनिकेत याला परतावं लागतंय. जाळं रचलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अगदी मोठा मासा फसत असताना बिग फिश बडी मछली जाल में फंसी हुई. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली. अगदी विकेट टेकर गोलंदाज बनला आजच्या दिवसामध्ये. जे षटक हाताळलेत मोस्ट इकॉनॉमिकल षटकं आहेत आणि विकेटचं कॉलम परिपूर्ण भरून काढलंय. खूप सुंदर पद्धतीची दर्जेदार गोलंदाजी, याला म्हणतात जुनं ते सोनं. अप्रतिम. म्हणूनच आपण या खेळाडूला पुराणा चावल म्हणून संबोधलंय आणि आतापर्यंत त्यांची कामगिरी खूप उल्लेखनीय अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी ट्रॅकवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. दबऱ्या बॅटर निलेश गायकर, लेफ्टी टू लेफ्टी अगदी ही गोलंदाजी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आहे. चेंडू हवेमध्ये आणि इझिली झेल टिपलाय. आणखी एक विकेटचं इथे होईल पतन. परिपूर्ण गोलंदाजी. आज जी प्रश्न मंजूसा विचारले ना, यामध्ये परिपूर्ण फसल्यात. उत्तर सापडत नाहीये. आल्या पावली परत परतावं लागेल. मिस्टर निलेश गायकर याची खेळी सुद्धा संपुष्टात. विकेट मिळाली. फलंदाज बाद. आई माझी सत्वाची कारल्याची विरामा मुली गो. आई माझी सत्वाची कारल्याची विरामा मुली. अप्रतिम गोलंदाजी. सुपर पद्धतीचे अगदी आपण पाहू शकाल. लाईन लेन टॉसअप केलं होतं या चेंडूला. अगदी आपण पाहू शकाल चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या दिशेने गेला आणि जिथून ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न फसला आणि निलेश याला सुद्धा बाद व्हावं लागतंय. खूप सुंदर पद्धतीचा हा झेल टिपलाय. विकेट टेकर गोलंदाज बनत असताना पुन्हा एकदा विकेट हॅट्रिकची संधी आहे. जेव्हा जेव्हा लेफ्ट हँडर गोलंदाजी करतात ना, तेव्हा एक वेगळंच आकर्षण असतं. कारण की प्रामुख्य आहे या गोलंदाजांचं. नॅचरली अगदी आपण पाहू शकाल हे अँगल असतं. आता नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. मिस्टर रोहित त्याला आपण पाहत आहे. डॉट बॉल येईल. इथून 3 चेंडू सलग डॉट गेलेत. डॉट बॉलची सांगता बघा राजूभाई. अगदी जेव्हा सुरुवात होते ना पॉवर प्लेची, तेव्हा एक मानसिकता असते फलंदाजी की इथून धावा एकवटायच्या आहेत. परंतु जे आतापर्यंत जी प्रश्न मंजूषा आहे ना, विशेष करून निलेशने खूप चांगल्या पद्धतीने अगदी ठेवले मैदानाच्या दिशेने. याला म्हणतात अनुभवाचा भंडार. याला म्हणतात एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. बिल्कुल सर, बिल्कुल सर. जिस तरीके से अब तक गेंदबाजी हुई है काबिले तारीफ. फिर से एक बार विकेट का पतन होता हुआ यहाँ पर. लाजवाब गेंदबाजी विश्लेषण. जितनी तारीफ की जाए उतनी कम, क्योंकि लाइन लेंथ को उन्होंने बरकरार रखा है. जानते हैं पावर प्ले में हमें इस तरीके से गेंदबाजी करनी चाहिए. अब तक बल्लेबाज को बड़ा फटका मारना तो दूर, अब तक अकाउंट ओपन करने में कामयाब नहीं. जिस तरीके से गेंदबाजी हुई है पिछले मैच में भी, आपने पिछले स्पेल में भी देखी होगी पावर प्ले में जिस तरीके से उन्होंने गेंदबाजी की थी. पहले बैक टू बैक 2 गेंदों पर 2 विकेट प्राप्त की थी. इस बार भी ठीक उसी तरीके से उसी कहानी को दोहराता हुआ जिस तरीके से जाल बुना है, फील्डिंग सेट की है, उस फील्डिंग के तहत गेंदबाजी विश्लेषण. वाह, जितनी तारीफ की जाए उतनी कम मिस्टर निलेश. खराब फलंदाजीचं कृत्यकरण अगदी पाहायला मिळतंय. म्हणून क्रिकेटचं परिभाषा आहे ना की अच्छे गेंदों का सन्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो. समोर गोलंदाजी ट्रॅकवर अगदी निलेश. काय जबरदस्त अप्रतिम स्पेल. वाखडण्याजोगे चांगल्या पद्धतीची लाईन लेंथ आहे. प्रश्न उत्तर विचारलेत. या प्रश्नांमध्ये परिपूर्ण गुंतलेत. साई स्पोर्ट्स उसगावचे अगदी फलंदाज येत आहेत, फलंदाज जात आहेत. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 विकेट्स. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. पंचांकडे लाऊड अपील आहे.
आणि अगदी पाहायचं झालं तर दोन आवाज झाले होते. एकतर बॅट क्रीजला क्रश झाली होती, ब्रश झाली होती. तदनंतर पाहायचं झालं तर चेंडू हलकासा वळाला होता, जी ग्रिपने चेंडू निघून गेला अगदी यष्टीरक्षकांच्या हातकंडामध्ये. याला म्हणतात सुप पद्धतीची लाईन लेन परिपूर्ण. या संध्याकाळच्या सत्रामध्ये ही गोलंदाजी ढूंढो रे साजना. बिल्कुल सर, गुड लाईन फॅन्टास्टिक बॉलिंग लाईन फ्रॉम निलेश. किती प्रशंसा केल्या तरी कमी आहे, कारण आतापर्यंत त्यांनी या षटकमध्ये सर 3 रिव्हर्स स्पिन पाहायला मिळाला, 2 गुड लाईन डिलिव्हरी, पण फलंदाजांना काहीही समजलं नाही. आताही सुद्धा इन स्विंग डिलिव्हरी डायरेक्ट स्किट करून निघून गेले प्रेक्षकांच्या हातकणामध्ये आले डॉट. आणि मेडिन ओव्हर सर आतापर्यंत एकही धाव काढता आला नाही. या एक इतिहास घडला या ग्राउंडवरती. आज 3रा दिवस आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी वाखडण्याजोगी अतिशय सुरेख आहे. लाईन लेनचा बेताज बादशाह. अचूक टप्प्यावर योग्य ते नियंत्रण आणि योग्य त्या नियंत्रणावर योग्य ती नियंत्रणयुक्त गोलंदाजी. आणि म्हणून मी म्हटलं की अनुभव सातत्याने आहे. मोठमोठे अगदी स्पर्धा हाताळल्या त्या खेळाडूने एक चांगला अनुभव एकवटलाय. आणि अगदी ही पहिली मिडन ओव्हर. बिल्कुल सर, मला तर वाटतं आजच्या दिवसामध्ये या मेडिन ओव्हर, पहिला मेडिन ओव्हर पण काल झाले होते का नाही ते मला तेवढा माहिती नाही आहे, पण आजचा दिवस